अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो. आपले पूर्वज, आजी आजोबा, आईवडिलांकडे पाहून आपण ही पूजा करायला शिकलेलो असतो. अनेकांचे मत असे असते की पूजा न करता जमेल तशी पूजा केलेली बरी. परंतु जर आपण केलेल्या पूजेचे आपल्याला संपूर्ण फळ हवं असेल तर शास्त्रात सांगितलेल्या काही छोट्या पण महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अनेकदा लोक तक्रार करतात की आम्ही रोज पूजा करतो पण घरातल्या अडचणी काही संपत नाहीत किंवा पूजेचे फळ मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडून कळत नकळत होणाऱ्या काही चुका असतात. आता मी तुम्हाला देवपूजेचे काही नियम आणि उपाय सांगणार आहे, पण त्याआधी नेहमीप्रमाणे मी श्री गुरुदत्तांच्या पावन चरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो. पहिली गोष्ट म्हणजे पूजेची सुरुवात आणि दिव्याचे महत्त्व. बहुतेक लोक संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर अगरबत्ती किंवा दिवा लावतात, पण हा नियम चुकीचा आहे. कोणतीही पूजा ही अग्नीच्या साक्षीने करणे खूप महत्त्वाचे असते, तरच त्याचे पूर्ण फळ मिळते. देवपूजेला सुरुवात करण्याच्या अगोदर दिवा प्रज्वलित करावा. दिव्याची जागा. दिवा कधीही थेट जमिनीवर ठेवू नये, कारण तो दिवा जमिनीला अर्पित होतो. प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवावा. जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर देवाच्या डाव्या बाजूला तेलाचा दिवा आणि देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा लावावा. देवपूजा करण्यासाठी बसताना जमिनीवर कधीही थेट बसू नये. जमिनीवर बसल्याने शरीरातील ऊर्जा जमिनीकडे ओढली जाते, म्हणून पूजा करताना स्वतंत्र आसन असावे. देवांना अंघोळ घालण्याची योग्य पद्धत. अनेक घरात सर्व देव एकाच भांड्यात किंवा ताम्हण्यात ठेवून त्याच्यावर पाणी ओतले जाते. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे, त्यामुळे दोष लागू शकतात. आपण जसे घरातील सर्व सदस्य एकाच बादलीत किंवा एकत्रित अंघोळ करत नाही, तसेच देवांचेही आहे. प्रत्येक मूर्तीला स्वतंत्रपणे अंघोळ घालावी. पद्धत अशी आहे की प्रत्येक मूर्ती हातात घेऊन त्यावर उजव्या हाताने पाणी ओतावे आणि बोटांनी ती मूर्ती स्वच्छ चोळून धुवावी. त्यानंतर ती मूर्ती स्वच्छ कापडावर ठेवावी आणि दुसरी मूर्ती घ्यावी. मूर्ती ठेवण्यासाठी ताम्हणात एखादा छोटा चौरंग, पाट किंवा उलटा ठेवलेला ग्लास घ्यावा. त्यावर मूर्ती ठेवून अभिषेक करावा. देवपूजेच्या पाण्याचे काय करावे? देवांना अंघोळ घातलेले पाणी कोठे टाकावे याबाबत अनेक गैरसमज आहेत. देवपूजेचे पाणी तुळशीला घालू नये, कारण तुळस ही माता लक्ष्मीचे रूप आहे. माता लक्ष्मी ही एक स्वतंत्र आणि पवित्र देवी आहे, त्यामुळे हे पाणी तुळशीला घालू नये. हे पाणी एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळाशी किंवा फुलांच्या कुंडीत टाकावे. हे पाणी कधीही रस्त्यावर पायाखाली येईल असे टाकू नये किंवा वॉश बेसिनमध्ये ओतू नये. जे लोक फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी खाली असलेल्या बागेत किंवा मोठ्या झाडाला ओतावे. पूजेसाठी पाण्याचा वापर. पूजेसाठी वापरले जाणारे पाणी नेहमी अंघोळ केल्यानंतरच भरावे. अंघोळ करण्यापूर्वी भरलेले पाणी पूजेसाठी वापरू नये. पाण्याला कधीही पारुशा हाताने म्हणजेच अंघोळ न करता स्पर्श करू नये. पाणी पवित्र किंवा शुद्ध ठेवायचे असेल तर त्यात गंगाजलाचे किंवा गोमूत्राचे 2 थेंब टाकावे. देवाला कधीही सुकलेली, शिळी किंवा जमिनीवर पडलेली फुले अर्पण करू नयेत. फुले देवाला वाहण्यापूर्वी त्यांचा वास घेऊ नये. तसेच ती हातात धरून वाहण्याऐवजी एखाद्या ताटलीत घेऊन अर्पण करावीत. सुकलेली फुले घरात ठेवू नका. ती कचऱ्यात न टाकता एखाद्या झाडाखाली खड्डा खणून त्यात टाकावीत किंवा कुंडीत टाकावीत. हळदी कुंकू आणि अष्टगंधाचा वापर. प्रत्येक देवाला हळदी कुंकू चालत नाही. काही देवांना विशिष्ट सुगंधी द्रव्येच प्रिय असतात. देवीची मूर्ती असेल तरच हळदी कुंकू लावावे. दत्त महाराज किंवा बाळकृष्ण यांना अष्टगंध किंवा गुलाल लावावा. शिवपिंडीला कधी हळदी कुंकू लावू नये, यामुळे महादेव क्रोधित होतात. शंकराला नेहमी चंदन किंवा भस्म लावावे. विठ्ठलाला अबीर, बुक्का किंवा अष्टगंध लावावा आणि रुक्मिणी मातेला हळदी कुंकू लावावे. स्वामींच्या मूर्तीलाही हळदी कुंकू लावू नये. अगरबत्ती किंवा धूप लावल्यानंतर उरणारी राख ही कचरा नाही, ती झाडू मारताना सुपलीत भरून कचऱ्यात टाकू नये. ही राख गोळा करून झाडांच्या कुंड्यांमध्ये खत म्हणून वापरावे, ज्यामुळे तिचे पावित्र्य जपले जाते. देवपूजा करताना या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या नियमांचे पालन केल्यास देवघरातील पावित्र्य टिकून राहते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते आणि आपल्याला केलेल्या पूजेचे समाधान आणि फळ प्राप्त होते. अनावधानाने होणाऱ्या चुका टाळून भक्तिभावाने केलेल्या सेवा ईश्वरापर्यंत पोहोचतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या दत्त परिवाराचे सदस्य व्हा. धन्यवाद.